नमस्कार मित्रांनो, डे 2 या गोव्यामधील मिनी ब्लॉगमध्ये तुमच्या मनपूर्वक स्वागत आहे. गोव्यामध्ये फक्त बीचेस नाही तर आहेत तर मनाला शांत करणारे सुंदर मंदिर आहे. तर आजच्या या शॉर्टमध्ये आपण बघणार आहोत गोव्यामधील टॉप 5 प्रसिद्ध मंदिरे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमचं आवडतं मंदिर कोणतं आहे कमेंटवर नक्की कळवा. तर मग आमच्या पहिल्या दिवसातील पहिला मंदिर होते श्री मंगेशी मंदिर. हे मंदिर खूप सुंदर आणि भारीच होते. यामध्ये असलेला नक्षीका, आजूबाजूचा परिसर एवढा भारी होता की मला बघायला तर सुंदरच वाटत होतं. मग मित्रांनो, थोड्या वेळाने आमचं सुंदर दर्शन पण झालं आणि या मंदिरामध्ये व्हिडिओ करण्यास सक्त मनाई आणि आम्ही निघालो आजच्या दिवसातील दुसऱ्या मंदिराकडे. आणि मित्रांनो, या मंदिराचं नाव होते म्हालसा नारायण मंदिर. हे मंदिर साधारण त्या मंदिरापासून साधारण 5-10 मिनिटाच्या अंतरावर होते. मित्रांनो, या मंदिराबद्दल सांगायला गेलं तर हे मंदिर खूप भव्य आणि खूप प्राचीन पण होते. या मंदिराची असली स्थापत्य कला खूप सुंदर आणि मस्तच होती. मग मित्रांनो, याही मंदिराचं दर्शन झाल्यावर आम्ही निघालो आजच्या दिवसातील तिसऱ्या मंदिराकडे. आणि या मंदिराचं नाव होते नागेशी मंदिर. हे खूप सुंदर आणि भव्यही होतं आणि या मंदिरासमोर मस्त की असा एक दीपस्तंभही होता. आणि दिवसातील चौथं मंदिर होतं श्री रामनाथ मंदिर. हे मंदिर खूप सुंदर आणि भव्य होतं. मग याही मंदिराचे सुंदर दर्शन झाल्यावर आम्ही निघालो गोव्यातील सुप्रसिद्ध मंदिरापैकी एक ते मंदिर. या मंदिराचं नाव होतं श्री शांतादुर्गा टेम्पल. हे मंदिर साधारण या मंदिरावर साधारण 10-15 मिनिटाच्या अंतरावर पण होतं. मित्रांनो, हे मंदिर गोव्याची संस्कृती आणि धार्मिक परंपरेचे एक महत्त्वाचे प्रतीकही मानले जाते. तर ही अशी काही होती गोव्यातील काही सुंदर मंदिर. तुम्हाला कोणतं मंदिर आवडले कमेंट नक्की कळवा. व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नको. धन्यवाद.